अयोध्येच्या राम मंदिराचा जुना इतिहास पडताळून पाहता नेहमीच जुन्या राम मंदिराचा उल्लेख दिसतो. जुनं राम मंदिर कसं होतं, ते कोणी बांधलं व आजवर कोणकोणते अवशेष आपल्याला इथे सापडले, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अजय राऊत. आपण पाहताय टेक इन्फो अजय. सुरुवातीला आपण राम जन्मभूमी अयोध्येचा इतिहास जाणून घेऊ. प्राचीन काळात कौशल प्रदेश नावाचं एक राज्य होतं. त्या प्रदेशाची राजधानी होती अवध. कालांतराने त्याला नाव पडलं अयोध्या. भगवान श्रीराम यांचे पूर्वज व विवत्सन यांचा मुलगा वैवत्सन मनू यांनी प्रथम अयोध्येत आपलं राज्य स्थापन केलं. तेव्हापासून महाभारत काळापर्यंत सूर्यवंशी राजांचंच येथे राज्य होतं. इथेच दशरथ राजांच्या महालात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. महर्षी वाल्मिकींनी सुद्धा या अयोध्येची तुलना इंद्रलोकाशी केली. एवढी अयोध्या त्यावेळेस संपन्न होती. असं म्हणतात, भगवान श्रीरामांनी जलसमाधी घेतल्यानंतर अयोध्या उजाड झाली होती. पण जन्मभूमीवर असलेला राजवाडा तसाच होता. पुढे त्यांचा मुलगा म्हणजेच कुश याने मात्र पुन्हा एकदा राजधानी अयोध्येची बांधणी केली आणि यानंतर सूर्यवंशाच्या पुढच्या 44 पिढ्यांनी इथे राज्य केलं. सूर्यवंशाचे शेवटचे राजा बृहबदल हे महाभारताच्या युद्धात अभिमन्यूच्या हाती मारले गेले आणि अयोध्या पुन्हा एकदा उजाड झाली. श्रीराम जन्मभूमीचं अस्तित्व मात्र कायम राहिलं. ते साधारणतः इसवी सन पूर्व 100च्या काळात एक दिवस राजा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य शिकार करत असताना अयोध्येला पोहोचले. विश्रांतीसाठी ते आपल्या सैन्यासोबत शरयू नदीच्या काठी असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली बसले. त्यावेळी अयोध्या हे एक जंगल होतं. तिथे कोणत्याही प्रकारची वस्ती नव्हती. विश्रांती करत असताना राजा विक्रमादित्य यांना काहीतरी चमत्कार झाल्याचं जाणवलं. इथे काहीतरी दैवी शक्तीचा वास असल्याचं त्यांना भासलं. म्हणून त्यांनी तिकडच्याच योगी आणि काही संतांना विचारलं. तेव्हा त्यांना कळालं, ही प्रभू श्रीरामांची अवध भूमी आहे, म्हणजेच अयोध्या आहे. त्यात संतांच्या मदतीने राजा विक्रमादित्य यांनी हळूहळू विहिरी, तलाव, महाल आणि एक भव्य मंदिर उभारलं. हेच ते मंदिर म्हणजे अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर. सम्राट विक्रमादित्यने कसोटी नावाच्या काळ्या रंगाच्या दगडाच्या 84 खांबांवर हे भव्य मंदिर बांधलं होतं असं सांगितलं जातं. या मंदिराची भव्यता खरोखरच पाहण्यासारखी होती. विक्रमादित्य राजाच्या नंतर आलेल्या प्रत्येक राजांनी या मंदिराची वेळोवेळी देखभाल केली. त्यापैकी एक शुंग वंशाचे पहिले शासक पुष्यमित्र शुंग यांनी सुद्धा मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. अयोध्येच्या एका उत्खननात पुष्यमित्राचा शिलालेख सापडला होता, ज्यात त्यांना सेनापती असं म्हटलं होतं. या शिलालेखात पुष्यमित्रांनी अश्वमेध यज्ञ केल्याचं सुद्धा वर्णन केलं आहे. त्यानंतर इसवी सन 600 पूर्वमध्ये अयोध्या हे महत्त्वाचं व्यापार केंद्र बनलं होतं असं इतिहासकार सांगतात. त्यामुळे 5व्या शतकात या ठिकाणाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आणि हे एक बौद्ध केंद्र म्हणून विकसित झालं. तेव्हा अयोध्येचं नाव साकेत असं ठेवण्यात आलं होतं असं देखील इतिहासकार सांगतात. असं म्हणतात की चीनी भिक्षू फैयन यांनी येथे पाहिलेल्या अनेक बौद्ध मठांच्या नोंदी ठेवल्या होत्या. 7व्या शतकात जेव्हा चीनी प्रवासी हेत्सांग अयोध्येत आले, तेव्हा त्यांनी सुद्धा अयोध्येत 20 बौद्ध मंदिरं आणि हिंदूंचं एक भव्य मंदिर आहे जिथे हजारो लोक दर्शनासाठी येतात अशी नोंद करून ठेवली आहे. यानंतर 11व्या शतकात कनौजचा राजा जयचंद अयोध्येत आला. तेव्हा त्याने सम्राट विक्रमादित्य यांची स्तुती करणारा शिलालेख काढून या मंदिरावर आपलं नाव लिहिलं. पानिपतच्या युद्धात जयचंद राजाचा अंत झाला. कालांतराने भारतावरचे मुघलांचे हल्ले वाढू लागले. या हल्ल्यात त्यांनी काशी, मथुरा तसंच अयोध्या लुटली. तिकडच्या पुजाऱ्यांची हत्या केली आणि मंदिरातल्या मूर्त्यांची देखील तोडफोड केली. पण शेवटी एवढी आक्रमण होऊनही श्रीराम जन्मभूमीवर बांधलेलं हे भव्य मंदिर 14व्या शतकापर्यंत सगळी वादळं सहन करून तसंच टिकून होतं. तसंच सिकंदर लोधीच्या काळात सुद्धा अयोध्येचं हे मंदिर अस्तित्वात असल्याच्या नोंदीसुद्धा मिळाल्या आहेत. 14व्या शतकात मुघलांनी भारताचा ताबा घेतला आणि त्यांनी राम जन्मभूमी मंदिर नष्ट करण्याच्या अनेक मोहिमा सुरू केल्या. सरतेशेवटी हे भव्य मंदिर 1527 ते 1528च्या दरम्यान पाडण्यात आलं आणि तिथे बाबरी मस्जिद उभारण्यात आली असं सांगण्यात येतं. अशा प्रकारे अनेक इतिहासकारांनी आणि राजांनी अयोध्येच्या या जुन्या राम मंदिराचा उल्लेख आपल्या संग्रहातून केला आहे. त्यानंतर बराच काळ बाबरी मस्जिदचा मुद्दासुद्धा तापला होता. तेव्हा ASIने या ठिकाणी उत्खनन केलं. 1976 ते 1977च्या काळात या ठिकाणी बाबरी मस्जिद असताना पहिलं उत्खनन झालं. या उत्खननात बाबरी मस्जिदच्या खाली राम मंदिराच्या काही ठोस पुरावे सापडले. ASIच्या पथकाला इथे 13 कोट्याच्या
मानवी आणि प्राण्यांच्या मूर्त्या सापडल्या. अशा मूर्त्या अर्थातच हिंदू मंदिरात असतात हे त्यावेळी स्पष्ट झालं. तसंच या अवशेषांमध्ये काही कलशसुद्धा सापडले. 12व्या व 13व्या शतकात बांधलेल्या गेलेल्या जवळपास सगळ्याच मंदिरांमध्ये असे कलश सापडतात. कारण कलश हे हिंदू धर्मामध्ये समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्याचसोबत जे मशिदीचे असे 12 खांब सापडले जे मंदिराच्या अवशेषांपासून बनवले होते. त्यावर मूर्त्या कोरल्या होत्या. त्यानंतर दुसरं उत्खनन झालं ते 2003 मध्ये. बाबरी मस्जिदसुद्धा त्या वेळापर्यंत पडली गेलेली होती. यावेळेस उत्खननात अजून काही महत्त्वाचे अवशेष सापडले. ऑगस्ट 2003 मध्ये ASIने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला या उत्खननाचा 574 पानांचा अहवाल सादर केला. त्यानुसार या उत्खननात पूर्व पश्चिम दिशेला ASIला अनेक विटांच्या भिंती, उत्तर दक्षिण दिशेला रंगीत फरशी, अनेक खांबांचे तळ आणि 1.64 मीटर उंच कसोटी या काळ्या रंगाच्या दगडाचे तुटलेले खांब मिळाले. 4 कोपऱ्यांवर पुतळे असलेले स्तंभ तसेच दगडावर अरबी भाषेत लिहिलेल्या पवित्र श्लोकांचे शिलालेख सुद्धा सापडले. तसंच कोरीव काम केलेल्या विटा, दगड, विकृत मूर्त्या, पानांचे कोरीव दगड मिळाले. दरवाजांच्या चौकटीसह अर्धवर्तुळाकार मंदिराचा स्तंभ कोरलेले कमळ, उत्तरेला प्रांजला असलेले गोलाकार मंदिर सुद्धा मिळालं. त्यानंतर अजून 50 खांब मिळाले. अशा काही भिंतींचे अवशेष सुद्धा सापडले ज्यावर मगरी कोरल्या होत्या. तसंच एक विष्णुहरी शिलालेख सुद्धा सापडला. यावरून प्राचीन काळातील श्रीराम मंदिर हे भव्य होतं आणि त्याला 2 सभागृह होती असा अंदाज ASIच्या संशोधकांनी त्यावेळेस मांडला होता. त्यानंतर आता पुन्हा मंदिराचे काही अवशेष मिळाले व सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्यानंतर ही विवादित जागा प्रभू श्रीराम मंदिराला देण्यात आली. आता 22 जानेवारीला भक्तांना हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. त्याचसोबत प्राचीन काळचे हे सर्व अवशेषसुद्धा भक्तांना पाहायला मिळतील. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.